तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा आता किचनमध्ये काम करत असते आणि अवनीला म्हणत असते की वहिनी, हा चहा जरा मी आईबाबांना देऊन येते. आणि ती चहा गाळत असते. तेवढ्यात तिथे तनया येते आणि ती म्हणते, थांब ना वसू वहिनी, तू थांब जरा, मीच देऊन येते आईबाबांना चहा. आणि ती चहा वगैरे देऊन येते. नंतर किचनमध्ये येते आणि म्हणते की भांडी वगैरे घासायची राहिली असतील ना, थांबा मी घासते. आणि आज तुम्ही दोघी ना सुट्टी घ्या, काहीच काम करू नका, सगळी कामं मी करते, तुम्ही दोघींनी आराम करायचा आहे. आणि सगळी कामं तनया आपल्या हाताने करत असते. कपडे सुद्धा ती धुवत असते, वाळत टाकत असते. हे सगळं वसुंधरेला काहीतरी वेगळंच वाटत असतं. याच्या मागे नक्की तनयाचा काहीतरी प्लॅन आहे हे तिला कळत असतं. आता तनया सगळी कामं करत असते, किचन मधले भांडी सुद्धा ती घासत असते आणि म्हणत असते की आज सगळी कामं मी करणार आहे. वसू आता तनया अवनीकडे येते आणि म्हणते, वहिनी हिचं आज काय चाललं आहे, इतक्या आनंदाने उत्साहाने ही सगळी काही कामं कशी काय करते आज, आणि आपल्याला चक्क हिने आराम करायला सांगितलेलं आहे. हिच्या मागे ना नक्कीच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असणार आहे, हे मला चांगलं ठाऊक आहे. कारण तनया अशी वागणारी नाहीये, ती सहजासहजी सगळी कामं करणाऱ्यातली नाहीये. पण नक्कीच त्याच्या मागे हिचा काहीतरी प्लॅन आहे. आता तो प्लॅन काय आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे. आणि वसुंधरा अवनीसोबत असं बोलून काय प्लॅन आहे याचा विचार करत असते. तर मग बघूया तनया आता पुढे काय प्लॅन करणार आहे, आणि पुन्हा एकदा तिच्यामुळे वसूला कसा त्रास होतोय, किंवा ठाकूर कुटुंबियांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.